निसर्ग अभ्यास सहल, एक अविस्मरणीय अनुभव, आयोजन आणि सहभाग. निसर्ग अभ्यास सहल शनिवार दिनांक 27 आणि रविवार दिनांक 28 डिसेंबर 2025 रोजी गॅलेक्सी फार्म पतोर्ली, तालुका शहापूर, जिल्हा ठाणे येथे यशस्वीरित्या आयोजित करण्यात आली. आणि कुठला माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना? एकदम विनाशकारी म्हणजे एकदम डेंजर आहे, यांच्या सगळ्यांपेक्षा एकदम डेंजर आहे. माहिती आहे का कुठला? हा कुठला? कोण आहे? बरोबर, माणूस. तर ह्या सगळ्यांपैकी एकाला जरी आपण बाजूला गेला तर त्याचा सगळ्यात जास्त त्रास हा माणसालाच होणार आहे, पण हे त्याला कळत नाही. नंतर त्याला आपोआप निसर्ग त्याची जाणीव करून देतो. ओके, आता हे त्याचा फिडिंग बिहेवियर आहे. साप जेव्हा त्याचा प्रे पकडतो त्यावेळेला तो जरी त्याने मागून जरी त्याला पकडलं, ज्यावेळेला त्याला तो पकडतो त्यावेळेला जरी त्याने मागून त्याला पकडलं त्याशिवाय ज्यावेळेला त्याला गिळायचं असतं त्यावेळेला तो पूर्ण त्याला गिळायचा प्रयत्न करतो. मधून आपल्याकडे म्हणजे लडाख वगैरे साईडवरनं आपल्याकडे यायचा महाराष्ट्रामध्ये, तर तसं नाहीये. तर तो येतो आपल्याकडे मंगोलियामधून. मंगोलिया म्हणजे रशियाच्या इकडनं त्या साईडचं. पण फक्त पाणथळ जागेतच होत नाही हे मायग्रेशन. आपल्याला आता तुम्ही इकडे गवताळ जागा बघितल्या, सगळ्या इकडे सगळ्या ग्रासलँड बघितल्या. ग्रासलँडमध्ये पण पक्षी येतात, डोंगराळ भागात पण येतात आणि जाड जंगलामध्ये पण पक्षी मायग्रेट करतात. फक्त पाणथळ जागेतच करत नाही, विविध ठिकाणी पक्षी हे मायग्रेशन करतात त्यांच्या हॅबिटॅट प्रमाणे. हे कर्ली सँडपायपर आणि गोल्डन फ्लॉवर सोन तिथल्या त्याला मराठी पकडतो आणि तुम्ही याच्यामध्ये बघताय डिस्ट्रीब्युशन त्याचं बघताय. इथे हे महिने दिले त्याच्याप्रमाणे ते पुढे 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 जाते. सगळे 12 महिने दिले त्याच्याप्रमाणे त्याचं डिस्ट्रीब्युशन चालू आहे. तो रशियामधून निघतो, मंगोलियामध्ये थांबतो, मुंबईमध्ये येतो, वसई किंवा किनारा किंवा कोकणामध्ये थांबतो आणि तिकडे डायरेक्ट आफ्रिकेमध्ये. हे जे अंतर आहे ते तुम्हाला आम्ही दाखवतो. हे करून आता ती जागा जी आहे ती संरक्षित आहे. तिथे कोणी आता डेव्हलपमेंट करू शकत नाही. अजूनही काही ठिकाणी म्हणजे इलिगल डेव्हलपमेंट चालू आहे, पण ती पक्ष्यांसाठी आपण संरक्षित केलेली आणि त्याच्यामुळे तिकडे जी झाडी आहे